म्हसळा येथील व्यावसायिक तसेच सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे मुसद्दीक इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकेकाळीचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून काम करत होते। मात्र मधल्या काळात त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पासून स्वतःला अलिप्त ठेवले होते। यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पाभरे येथील कोकण सीप या मिनरल वॉटर कंपनीचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते केले होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। याचाच फायदा घेत शिवसेनेने म्हसळा शहरात अल्पसंख्याक समाजाला सोबत घेत बाईक रॅली देखील काढली होती। यामध्ये अनेक तरुणांसोबत मुसद्दीक इनामदार देखील सामील झाले होते। याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला होता। मात्र आता संपूर्ण मतभेद बाजूला ठेवत त्यांनी पुन्हा एकदा श्रीवर्धन येथे खासदार सुनील तटकरे यांची अचानक भेट घेतली व आपली नाराजगी दूर करत पुन्हा एकदा आपण सुनील तटकरे यांच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत काम करू असे आश्वासन त्यांनी यावेळी खासदार तटकरेंना दिले। त्यामुळे विरोधकांना आता मोठा धक्का बसला आहे। पाहुयात याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी नेमका काय संवाद साधलाय। देशाचा शरद पवार तुमच्याकडे आला आणि आज तुम्ही अजित पवार गटामध्ये आहात असं जाहीर करताय, काय नेमकं बिनसलं? मी आपला स्टार्टिंग सांगतो की मी राजकारण सुरू केला ते तटकरे साहेबांचे मूल्य सुरू केला। मी दुबईला पहिले होतो, नंतर मी इथं इंडियात आलो तर पहिले राजकारण मी साहेबांचे मूल्य सुरू केलं। मधला काळ असं झाला आहे आमच्या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या नंतर की आम्ही थोडा मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहिलो, पण मी कुठल्याही पक्षामध्ये ओपनली प्रवेश केला नव्हता। अजून पण मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो, पण परत साहेबांशी माझी गाठ झाली आणि साहेब जे आमची मिसअंडरस्टँडिंग होती ती आमची समाप्त झाली। आज मी दिल मनाने तटकरे साहेबांच्या सोबत आहे आणि जोपर्यंत माझे आयुष्य राहील मी साहेबांच्या सोबत राहणार। पण तटकरेंना मत म्हणजे मोदीला मत आहे। आता राजकारण कसं आहे ते आता बघू आम्ही, आणखी 2-3 महिने आमचे जर आहेत। आता 23 एप्रिलला आमचे इलेक्शन आहेत लोकसभाचे, आता 3 महिने आहेत आमच्याजवळ। कसं वातावरण कसं बदलते, पण साहेब जे आमचे आता पण मला 2 मिनिटांपर्यंत साहेबांनी सगळे समजावले की मी सेक्युलरिझमला मानतो आणि ते स्टारशी आजपर्यंत मी त्याला महत्व दिलेलं आहे। तर त्या दृष्टीने अगर साहेबांची ही सोच असेल की आमच्या साहेबांची सोच एक व्हायला काय मतलब हाच नाही। उद्या भाजपचा उमेदवार असेल तर तुमची भूमिका काय राहील? कमलाचा उमेदवार असेल आता आम्ही तटकरे साहेबांचे माणसं इथले चालवणारा सर्व गव्हर्नमेंट लॉबीमध्ये सर्व म्हणजे जेवढा पण तटकरे साहेबांचा जोर आहे ते साहेबांचे मुलेच आहे। जेवढे पण कामे होतात इथं आपले तालुक्यामध्ये ते साहेबांचे मुलेच होतात। आज साहेब आमची नैया कुठे नेतात ती साहेबांच्या हातात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।